नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर वॉर्डमध्ये पार्क हॉटेलसमोर सुरू असलेल्या नागरी विकास कामांना समाजसेवक सुधीर दाणी यांच्यामार्फत अडथळा निर्माण केला जात असून दाणी यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करून पैशाची मागणी केली जात असल्याचाही आरोप कॉन्ट्रॅक्टरने केला आहे। या प्रकरणातील कॉन्ट्रॅक्टर, ज्यांचे नाव जुराणी असे आहे, कॉन्ट्रॅक्टर जुराणी यांनी स्वतः पालिका प्रशासन वृत्तसमूहाशी संपर्क साधला आणि सदरहू संवाद जसाच्या तसा आम्ही या ठिकाणी मांडत आहोत। त्यात कॉन्ट्रॅक्टरने विकासकामांना अडथळा आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप स्पष्टपणे मांडले आहेत आणि जर असेच चालू राहिले तर कॉन्ट्रॅक्टरवर आत्महत्या करण्याची पाळी येईल, याविषयीचा उल्लेखही या संवादामध्ये करण्यात आला आहे। हॅलो, साहेब नमस्कार. नमस्कार. बोला. मी नरेंद्र जुराणी बोलतोय. कुठून? मी नवी मुंबईवरून बोलतोय, सीवूड मधून. ओके, बोला. साहेब मी एक पालिकेचं काम करतोय चिबडी बेलापूरला पार्क हॉटेलच्या समोर. ओके. तिकडे एक व्यक्ती आहे, सारखी आहे ना साईट वरती येते, सरकारी काम आहे. म्हणजे आणि तुम्ही पालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहात का काय? कसं काय म्हणजे? पालिकेचं आम्ही काम घेतलंय, कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात पालिकेचे? हो हो हो. ओके, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले. ओके, हा. हा बोला. तर तिकडे एक व्यक्ती येते सुधीर दाणी नावाची. सुधीर दाणी नावाची. ओके. सारखं ते येतात साईट वरती. काम तुम्ही चुकीचं करताय. काय चुकीचं करतोय ते कधी बोलत नाही. ते बोलतात पाणीमध्ये कॉन्क्रीट करताय तुम्ही. आता तिकडे ग्राउंड वॉटर येतोय, तर ग्राउंड वॉटर येतोय तर पंप लावलेले असतात. हा. आणि पंप लावल्यानंतर ते पाणी जातं आणि थोडं ते पाणी राहतच तिकडं. तर त्याच्यामध्ये ते बोलतात पाणीमध्ये कॉन्क्रीट करतात. ते कधी येऊन, माझं काय म्हणणं आहे, जर चुकीचं काम आहे त्याच्यामध्ये त्यांनी ग्रेड चेक करावी, त्यांनी थिकनेस चेक करावी, पण नाही, माझं काय म्हणणं त्यांनी आहे, लाईन लेवल चेक ऐकून घ्या. करावी. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर जरी असला तरी सुधीर दाणी एक समाजसेवक आहेत, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत ते. हा आम्ही त्यांना चांगलं ओळखतो, आमच्या एरियामध्ये राहतात, सीबीडी बेलापूरमध्ये. पण ते चांगले आहे, पण म्हणजे त्यांनी ऑब्जेक्शन घेण्याचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ते एक सामान्य नागरिक आहे, ते तर घेऊ शकतात ना ऑब्जेक्शन. मला काहीच प्रॉब्लेम नाही सर. ऑब्जेक्शन त्यांनी कामावरती चुकीचं होत असेल तर ऑब्जेक्शन त्यांनी 100% घ्यावं. त्याच्यावर माझं काय ऑब्जेक्शन नाहीये. ओके. माझं पण ते चुकीचं जे सारखा आरोप करतात. एकदा त्यांनी आरोप काय केलं का, काम चालू आहे पार्क हॉटेलच्या इकडं, ते बोलतात तलावाची पातळी कमी होते, पाण्याची पातळी. ओके. तलाव कुठे आणि पार्क हॉटेल कुठं? ओह. म्हणजे टेक्निकल बेसवरती काही हे करत नाही ते. त्यांचं म्हणणं असं आहे की ते टेक्निकल ऑब्जेक्शन घेतात आहेत. टेक्निकल ऑब्जेक्शन घेत नाही, तेच माझं म्हणणं आहे. टेक्निकल ऑब्जेक्शन घेतलं ना तर मला काय म्हणणं नव्हतं. जर माझं काम चुकीचं चाललंय ना, जर त्यांनी त्या चुकीच्या कामामुळे जर ऑब्जेक्शन घेतलं तर माझं काय म्हणणं नाहीये. ओके. पण चुकीचा आरोप करणं याच्यावरती माझं म्हणणं आहे. आणि ते येऊन ब्लॅकमेल करतात साईट वरती. तर आज काम, सरकारी काम चालू असताना प्रत्येक जण जर असं हे करेल, टेक्निकली असेल तर आम्ही त्याला उत्तर देतो. मला सांगा, ब्लॅकमेल म्हणजे काय करतात ते? काय करतात ब्लॅकमेल म्हणजे? काय केलं त्यांनी? पैसे मागतात साहेब, साईट वरती येऊन टक्केवारी मागतात. 1-1 करोड रुपये मागतात. 1-1 करोड रुपये मागतात ते? हो. नाही सर, आम्ही तर त्यांना ओळखतो चांगले. ते पब्लिक साठी फिरतात, काम करतात. त्यांनी तर किती विषय पालिकेसमोर सातत्याने मांडलेत. साहेब 1 करोड रुपये मागितले तुम्हाला सांगतो जर, आणि विषय मांडले. बघा, माझ्यासाठी सांगतो, माझे कॉल रेकॉर्डिंग होतात. तुम्ही हे खूप जबाबदारीने बोला. साहेब जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय तुम्हाला. ठीक आहे. बघा, मी तुमचं खरं असेल तर आम्ही नक्की याची चाचपणी करू, एकदा पडताळणी करू, बातमी करू. आणि तुमचा हा जो कॉल आहे, तुमच्याशी बोलतोय तो आम्ही असा इथं आम्ही ब्रॉडकास्ट करू. चालेल का तुम्हाला? हो, काही हरकत नाही. तुमचा कन्सेंट आहे का याच्यासाठी? हो, माझं कन्सर्न आहे साहेब. ठीक आहे. तुम्ही माझं कामावरती माझा एवढा विश्वास आहे. पालिकेने जे स्पेसिफिकेशन प्रमाणे आम्हाला काम सांगितलेले आहे त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे काम होतंय. तिकडं कंटिन्यू कन्सल्टंटचे इंजिनियर असतात. काम, लाईन लेवल, कामाची ग्रेड, कामाचं सगळं त्यांनी चेक करावं. त्याच्या बाबतीत काय म्हणणं नाही त्यांनी. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, मी जे काम करतोय त्याचं 30 वर्षाची मी जबाबदारी घेतोय. त्याच्यावरती एक सिंगल
खड्डा पडणार नाही आणि काम हे चांगल्या प्रकारे होणार तिकडं. साहेब तिकडे रोड खराब झालेले आहेत, खड्डे पडलेत आणि हे काम करू देत नाही मला. आज किती दिवस झाले माझं याच्यामुळं कामामुळं अडथळा होतोय, माझी कामाची कॉस्ट वाढते. त्यांनी ओके, म्हणजे तुम्हाला कंप्लेंट माझ्या कामाची कंप्लेंट करावी त्यांनी पालिकेत, पण साईट वरती येऊन ते पोरांना सुपरवायझरना धमक्या, इंजिनियरना धमक्या देणं हा कुठला नियम आहे साहेब? मग तुम्ही काय पोलीस कंप्लेंट केली का कुठे किंवा मी काय? नाहीये साहेब, मी आता अयोध्याला आहे. हा, मी आल्यावर पण मी कायदेशीर कारवाई करणार आहे. मी अयोध्याला आहे. पण हे साहेब आम्ही नसताना साईट वरती तिकडे इंजिनियर सुपरवायझर असताना त्यांना धमक्या देणं चुकीचं आहे ना. मी तुम्हाला तुमचं व्हिडिओ म्हणणं आहे पण की पाठवतो. तुमचं म्हणणं आहे की तुमचा इकडे कोणता व्हिडिओ असेल तर पाठवा. मी आणि तुम्हाला तुमच्या व्हिडिओ पाठवतो. आणि हे न्यूसेन्स व्हॅल्यू आहे, फक्त न्यूसेन्स व्हॅल्यू आहे का चांगल्या विकास कामामध्ये यांचं न्यूसेन्स व्हॅल्यू चालू आहे. माझा स्पष्ट आरोप आहे तुमचं त्यांच्यावर. काय व्यक्तिगत त्यांच्यासोबत काय भांडण आहे का किंवा काहीच काय? नाही, काहीच नाही, कधीच काय व्यक्तिगत भांडण नाही. आणि मी तर त्यांना साहेब ओपन चॅलेंज देऊन सांगतो, जर चुकीचं काम असेल तर त्यांनी यावं, टेक्निकल बेसवर बोलावं, कामाच्या ग्रेडवरती त्यांनी बोलावं, स्टीलच्या स्पेसिंगवर बोलावं. त्यांनी मी जे डक करतोय त्याच्या रापच्या थिकनेसवर त्यांनी बोलावं, परदीच्या थिकनेसवर बोलावं, कॉन्क्रीटच्या ग्रेडवर त्यांनी बोलावं. काम चुकीचं कशाला बोलतात ते त्यांनी बोलावं. त्यांनी फेसबुक लाईव्ह करावा, त्यांनी 4 पत्रकार आणावं आणि पत्रकार समोर लाईव्ह करावा. ओके, हा, जर काम चुकीचं असेल तर. पण येऊन लोकांना धमक्या देणं, विकास, आजपर्यंत मी त्यांची हिस्ट्री काढली, कुठलं पण कामाचं त्यांनी त्याचं एंड काय नसतो, त्यांना फक्त पर्सनल स्वार्थ असतो. बघा तुम्ही हे सर्व जबाबदारीने बोलतात, ते तुम्हाला खूप जबाबदारीने तुमच्याकडे बोलतोय. पुरावे असणं गरजेचं आहे. तुम्हाला उद्या हे सत्य पडताळणीच्या वेळेला तुम्हाला सर्व मी समोर मी बोलावं मी फार लागेल. जबाबदारीने बोलतोय साहेब, मी फार जबाबदारीने बोलतोय. त्यांनी काम जर चुकीचं चालू असेल तर माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे का त्यांनी काय चुके हे येऊन दाखवावं. आणि मला सांगा, समजा त्यांच्या आणि या टेक्निकल बघा त्यांनी ऐकून घ्या, टेक्निकल लोकांसमोर दाखवावं. इंजिनियर असेल, IITचा इंजिनियर असेल, टेक्निकल लोकांसमोर त्यांनी दाखवावं काय चुकीचं चालू आहे. असं त्यांची एक टीम आहे, त्याच्यामध्ये काही इंजिनियर्स पण आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर पण आहेत, ते आम्हालाही माहिती आहे. त्यांची टीम सजग असू दे ना, असू दे नागरिक ना, मंच असू दे आहे. ना साहेब, ते असू दे लोक ना, कामं करतात आणि लोकांचा पण त्यांना चांगला सपोर्ट असतो. आम्ही पण त्यांना खूप चांगला सपोर्ट करतो. कारण की काही काही असू दे गोष्टी ना ते साहेब. काढतात. माझं चुकीचं असेल, माझ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ही रेकॉर्डिंग मी तुमचा फोन रेकॉर्ड आहे, हे मी स्वतः जबाबदारीने बोलतोय. माझा जर काम चुकीचं असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण आणि मला आता सांगा, साईटवर मला येऊन सांगा यांच्या साईटवर येऊन हे धमकी जे देतात ते चुकीचं करतात, त्यांच्यावर पण कायद्याने कारवाई झाली पाहिजे. मला सांगा, हे जे येतात समजा तुमच्या अनुषंगाने ते भूमी बोलतात आहे किंवा ते साईटवर येतात आहे किंवा धमकी देतात आहे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला जे अडथळे निर्माण होतात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होतंय का? होतंय ना साहेब, आर्थिक नुकसान होतंय ना. ओके, सारखं येऊन ते साईटवरती सुपरवायझरला धमक्या देतात, इंजिनियरला धमक्या देतात. त्यांना टेक्निकल बेस त्यांना स्वतःला माहित नाही आणि काम चांगलं चालू असताना ते नुसतं पाण्यामध्ये कॉन्क्रीट केलं, पाण्यामध्ये ग्राउंड वॉटर येते. पहिला त्यांनी आरोप केला तलावाची पातळी खाली जाते, मग टेक्निकल दृष्ट्या त्या अपात्र झाल्या. नंतर ते आता बोलतात का तुमचं काम पाण्यामध्ये कॉन्क्रीट. अरे पाण्यामध्ये कॉन्क्रीट करतोय म्हणजे ग्राउंड वॉटर येतोय तर पंप चालू आहे, ते पंप दाखवत नाही त्यांच्या व्हिडिओमध्ये. ओके, फक्त कामामध्ये येऊन अडथळा घालायचं काम करतं हे. ठीक आहे. मला एक करा, तुमच्याकडे तुमचं जे काम चालू आहे त्याच्याविषयी थोडी मला माहिती पाठवा. ठीक आहे. पाठवतो. आणि तुमच्याकडे कोणता व्हिडिओ असेल ऍज पर एव्हिडन्स म्हणून तो मला पाठवा. मी पाठवतो. नक्की त्याची पडताळणी करतो आणि मी आमच्या पद्धतीने बातमी हे करतो. आणि पुन्हा ठीक. एकदा मी तुमची कन्सेंट घेतोय की बाबा हे जे रेकॉर्डिंग आहे मी ते 100% ब्रॉडकास्ट करतो, 100%. सार्वजनिक करणार मी म्हणून. जर चुकीचं असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हे तुम्ही ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला बोलतोय. ओके सर, ओके, पण ठीक जर आहे. त्यांनी चुकीचं केलं तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. नक्कीच सर, ते न्याय व्यवस्था बघेल, त्याचा काही इश्यू नाहीये. हो, ते न्याय पोलीस व्यवस्थेने मी न्याय व्यवस्थेला तुमच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतो का ज्यांनी चुकीचं केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ओके, पण ओके, अशा विकास कामांना अडथळा घालणाऱ्या लोकांना त्यांचा निषेध झाला पाहिजे. नक्की नक्की, ठीक आहे, करतो मी सर. ओके, नुसतं त्रास देतात लोकांना येऊन, हे चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, करतो. एखादा माणूस आहे सुसाईड करेल यांनी. चांगलं काम चालू असताना तुम्ही टेक्निकल बेसवर भांडा ना. हा, चांगलं रोड आहे, अरे रोड चांगलं आहे, IITचा तुम्ही रिपोर्ट बघा ना. खड्डे रोडवरती आहेत, बिट्युमेन रोडवरती दर पावसाळ्यात पॉटहोल पडतात, तिकडे लोकांचा जीव जातो. याला जबाबदार कोण? सुधीर दानी आहे. सुधीर दानी हे जबाबदारी घ्यायला तयार आहेत का?
ना तो नंतरचा पार्ट आहे, नाही इन्व्हेस्टिगेशन नाही पार्ट आहे हा तो. मग नंतरचा पार्ट आहे तर त्यांनी कामात अडथळा घालू नये. त्यांना चुकीचं वाटतं तर त्यांनी बघा ऑन पेपर जावा. संविधानाने प्रत्येकाला ऑब्जेक्शन घ्यायचे, आक्षेप घ्यायचे हे दिले आहेत, राईट्स दिले, असं नाहीये. आपण कोणाचे राईट्स थांबू शकतो, परंतु राईट्स ते असे कोणती गोष्ट आक्षेप घेताना त्याच्यासोबत समोरच्याने पण थोडे पुरावे सादर करणे किंवा त्याच्याकडे कोणता असा एव्हिडन्स असला पाहिजे स्ट्रॉंग की बाबा तो ऑब्जेक्शन घेतोय म्हणून. त्यांनी लिगली जावं ना. साईट थांबवणे काय ते काय इकडं युपी बिहार दादागिरी चालू आहे का? ठीक आहे, आम्ही तुम्ही फक्त थोडी माहिती पाठवा मला, तुमचं काय कोणतं काम आहे, काय काम आहे नक्की, आणि व्हिडिओ आहे तुमच्याकडे पाठवा मला व्हिडिओ, पाठवतो. देन वी विल हे करू. ठीक आहे, ओके. त्यामुळे आता कॉन्ट्रॅक्टर जुराणी यांनी सुधीर दाणी यांच्या विरोधात केलेल्या आरोपांची चौकशी व पडताळणी करणे हे न्यायव्यवस्थेचे काम असून यामध्ये जो कोणी दोषी आढळले त्यावर कायदेशीर कारवाई होणेही तितकेच आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.